श्री स्वामी समर्थ। मी श्रीकांत झिपरे आपणा सर्वांचं अक्कलकोट नगरीतील आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करणारा आमचा हा सुप्रभात ग्रुपमध्ये आपण सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय। आरोग्याच्या दृष्टीने जागृत असणारा हा सुप्रभात ग्रुप लहानापासून ते थोरापर्यंत सगळ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणारा हा सुप्रभात ग्रुप आहे। खरं सांगायचं तर आरोग्य हीच खरी धनसंपदा हे सूत्र उदासी बाळगून या सुप्रभात ग्रुपमध्ये बरीच मंडळी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत येऊन वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थी असतील, वयस्कर असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील व सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, व्यापारी वर्गातील असतील, आपल्या या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्यासाठी म्हणून रोज 1 तास या ठिकाणी देतात। हा एक व्यायामाचा ग्रुप नसून सामाजिक जाणीव लक्षात घेऊन वेगवेगळ्या उपक्रमसुद्धा या सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केले जाते। शरीर माध्यम खुले धर्म साधनम या संस्कृत सुभाषितप्रमाणे शरीर ही धनसंपदा हीच खरी खूप महत्त्वाची आहे। आरोग्याचं महत्त्व आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे हे लक्षात घेऊन सगळ्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती केली जाते। अगदी 10 वर्षाच्या मुलापासून ते 74 वर्षाच्या दिलीप महेंद्रकर काकासारख्या सगळेजण या ग्रुपमध्ये येऊन आजच्या या दगदगीच्या जीवनामध्ये शरीराकडे लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे। व्यायामचे महत्त्व जाणून या ठिकाणी आपापल्या परीने व्यायाम करत असतात। केवळ हा ग्रुप व्यायामपुरता मर्यादित न राहता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील लहान मुलांना पोहण्याचे धडे देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं। हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी हे तत्व या ठिकाणी अंगीकारले जाते। आताच आपले श्रीकांत झिपरे सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे संपूर्ण व्यायाम वगैरे चालू आहे। संपूर्ण योगासन, संपूर्ण स्टेप या ठिकाणी फॉलो केल्या जातात। कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग, अक्कलकोटमधील नामांकित व सुप्रसिद्ध सर्व एकत्रित येऊन छोटे मोठे लहान वयोवृद्ध या ठिकाणी व्यायाम वगैरे शिकण्यासाठी सरांना भेट देत असतात। सर्वांना श्री स्वामी समर्थ। हे आलं अक्कलकोटमध्ये आणि हे फतेसिंग मैदानामध्ये फतेसिंग चौकामध्ये असलेले मैदान आहे। खूप सकाळी लवकर सर्व डॉक्टर साहेब वगैरे इथे येतात आणि आपल्या आरोग्याला काय होण्याच्या अगोदरच ते तत्पर असतात। त्यांच्याकडनं मी सर्व काही माहिती घेणार आहे आरोग्यामध्ये कसं करायचं, किती वाजता यायचं, पूर्ण व्यायाम स्टेप व सगळ्यांकडनं बघून असं वाटतं की सगळे सुदृढ आणि मस्त तंदुरुस्त आहेत। माझ्या प्रथमतः सुप्रभात ग्रुपकडनं मी सगळ्यांना सुप्रभात करतोय। आज या ठिकाणी काही लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज आपण पाहतोय की प्रतिष्ठा क्रीडांगणावरती जे अगदी संस्थानकालीन मैदान म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, इथं पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत समाजातील वेगवेगळ्या थरातील मंडळी या ठिकाणी वॉकिंगसाठी येत असतात। आणि आमचा हा सुप्रभात ग्रुप जो काय आहे, या ग्रुपमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विद्यार्थी या सगळ्यांच्या माध्यमातून आज आरोग्यासाठी म्हणून जनजागृती या ठिकाणी केली जाते। आणि एखादी नवीन व्यक्ती जरी या ठिकाणी जर वॉकिंगला येत असेल तर त्याला सुद्धा या ग्रुपमध्ये सामावून घेतलं जातं। आपल्याला माहिती आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं आपण संस्कृतमध्ये सुभाषित आहे। कारण चांगलं शरीर हे आता सध्याच्या घडीला खूपच महत्त्वाचं आहे। कारण ॲन ॲपल अ डे कीप अ डॉक्टर हवे असं आपण म्हणतो आणि याच्यासाठी म्हणून व्यायामाची आवश्यकता आपल्याला नेहमीच भासत असते। आज व्यायामाची जनजागृती करण्यासाठी म्हणून आज या सुप्रभात ग्रुपच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आणि विशेष म्हणजे हा ग्रुप कोणत्याही विशिष्ट असा एका स्थळातील नाही, याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील लोक आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, राजकीय क्षेत्रातील लोक आहेत, व्यापारी बांधव आहेत आणि डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत। म्हणजे विशिष्ट बंधनामध्ये हा ग्रुप अडकलेला नाही आहे। अगदी विद्यार्थी सुद्धा या ग्रुपमध्ये या ठिकाणी जॉईन होऊ शकतो। आणि सुप्रभात ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे नुसतं हे ग्रुप इतक्यापुरतंच मर्यादित नाही, तर वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवित असतं आणि या ठिकाणी व्यायामाचं जनजागृती या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी मी इतकंच या ठिकाणी सांगतो आणि एक आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपल्या तब्येतीच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये नेहमीच कॉन्शियस राहिलं पाहिजे। आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो। धन्यवाद। नमस्कार। आज या सुप्रभात ग्रुपतर्फे मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। आणि आज योगायोगाने भारत भ्रमणावर आलेले आपले सचिनजी
त्यांचं देखील मी ह्या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष त्यांचं कौतुक करतो की समाजामध्ये भारत भ्रमणामध्ये जे ॲक्टिव्हिटी आपल्या समाजामध्ये चाललेल्या असतात त्याबद्दल त्यांनी समाजामध्ये चांगला संदेश देण्यासाठी हे जे उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी ह्यांच्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज विशेष म्हणजे व्यायामाचं महत्त्व ह्या विषयावर आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। आमच्या अक्कलकोटमध्ये फतेसिंग ग्राउंड हे अतिशय जुनं आपल्या अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी हे ग्राउंड निर्माण केलेलं आहे आणि सकाळ संध्याकाळ ह्या ठिकाणी हजारो लोक बाल राहू दे, तरुण राहू दे, वृद्ध राहू दे, महिला भगिनी राहू दे, अतिशय सकाळ संध्याकाळ इथं फिरायला येतात, व्यायाम करतात। त्यामुळं अक्कलकोट वासियांचं म्हणायला हरकत नाही की व्यायामाच्या प्रती जागृती, जनजागृती आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांगायचं म्हणजे फिरणं व्यायाम, चालणं व्यायाम सर्वात एक नंबरचा व्यायाम आहे आणि त्यामुळं मानसिक आरोग्य म्हणा, शारीरिक आरोग्य म्हणा अतिशय ह्या ठिकाणी उत्कृष्ट राहत आहे। आणि आमच्या हे जे आपलं ग्रुप आहे, आमचं सुप्रभात ग्रुप, अतिशय सर्व स्तरातले दिग्गज लोक आणि सर्व स्तरातले लोक ह्या ठिकाणी रोज सकाळी आम्ही जवळजवळ 6 वाजल्यापासून या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळं सर्वांचं आरोग्य अतिशय सुंदर। तुम्ही बघताय की एक आहेत आमचे दिलीप महेंद्रकर पण आलेले आहेत ह्या ठिकाणी, अतिशय त्यांचा आदर्श घ्यावा असे एक व्यक्तिमत्व, व्यायाम कसं करावं हे असं मार्गदर्शन करणारे लोक सुद्धा ह्या ठिकाणी आमच्या इथं आहे। आणि व्यायामाच्या बाबतीत माझा एक थोडासा अनुभव तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो। एक मिताहार आपण ठेवावा, जास्त पेट भरून न खाता, समजा 100% तुम्हाला भूक लागली असेल 75% तुम्ही जेवण करा, 25% तुम्ही तुमचं पोट रिकामं ठेवा, म्हणजे मिताहार पाहिजे। आणि त्याचबरोबर आणि झोप हे वेळेवर तुम्ही झोप घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे। झोपेचं जे नियम आहे त्याच्यावर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, चांगलं म्हणजे झोपच महत्वाचं आहे सगळ्यात। आणि झोप येणार कसं तुम्हाला, तुम्ही फिरणार, व्यायाम करणार, त्या व्यायाम केला, झोप हे केल्यामुळे तुमचं झोप तुम्हाला निश्चितच येणार। आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे जे आपलं विचारसरणी आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्ही ठेवा, निगेटिव्ह अजिबात ठेवू नका। आपल्याला जे काही करायचं आहे हे मला अचीव होणार आहे असं पॉझिटिव्ह आपण आपल्या मनामध्ये ठेवायचं। त्यामुळं अतिशय कुठलीही गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही साध्य करू शकता। व्यायामाचं महत्त्व अतिशय चांगलंच आहे। आणि माझंच आताच एक उदाहरण तुम्हाला सांगतो, माझं काहीतरी कारणामुळे माझं पाय दुखत होतं ह्या ठिकाणी, फिरण्यामुळे अति कमी होऊन गेलं काय, त्यामुळे व्यायामाचं फार महत्त्व आहे। आणि आपण सर्वांना मी ह्या ठिकाणी मेसेज देतो, चालण्याचा व्यायाम सर्वात उत्कृष्ट आहे की त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे। आणि मानसिक आरोग्य जे काही ज्या लोकांना मानसिक अस्वस्थता म्हणा किंवा काय हे म्हणा जर असेल तर तुम्ही फिरण्यामुळे अतिशय तुम्ही ते फ्रेश होणार आहे। आणि त्याचबरोबर रामदेव बाबाचं जे प्राणायाम आहे ते सर्वात महत्वाचे ह्या ठिकाणी। तुम्ही मी काय म्हणते 1 तास करू नका, तुम्ही मोजके 4-5 जरी व्यायाम तुम्ही 15 ते 20 मिनिट जरी तुम्ही केला, अनुलोम विलोम, कपालभाती हे वगैरे जे व्यायाम आहे, व्यायाम हे जे आपण फिरून आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे बसलेले असतात त्यावेळेला योगासन हे करणं गरजेचं आहे। त्यामुळे शारीरिक आणि मानसिक सगळं आरोग्य तुम्ही ह्या ठिकाणी चांगलं राहणार आहे। आणि अतिशय चांगला एक उपक्रम ह्या ठिकाणी तुम्ही भारताला सर्व संदेश देण्यासाठी उपक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी तुमच्या ह्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी माझा रजा घेतो। धन्यवाद। नांदेडचा हा आपला युवा मित्र, युवा साथी सचिन, ज्यांनी भारत भ्रमणाकरिता निघालेला आहे, त्याच्या या भारत यात्रेमध्ये आज तो पुण्यक्षेत्र अक्कलकोट स्वामींच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या अक्कलकोट नगरीत तो आलेला आहे। आणि सकाळच्या वेळी आत्ता सध्या तो फतेसिंग क्रीडांगणावर अक्कलकोट किती फिटनेस बाबत जागरूक आहे याकरिता तो या ठिकाणी आलेला आहे। आणि फिट इंडिया, तंदुरुस्त इंडियाचा अनुभव तो या ठिकाणी घेत आहे, कारण अक्कलकोट शहरातले भरपूर नागरिक हे या ठिकाणी व्यायामाला येत असतात। डॉक्टरकडे जाऊन BP, शुगर आलं, एखादा आजार आल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार फिरण्यापेक्षा अगोदरच आपण फिरून, आत्ताच आमच्या कापसे साहेबांनी, शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं योगा, थोडंसं वॉकिंग, कुणी युवा वर्ग आता तालमीत जात नाही, जिममध्ये जातो, जिममध्ये जावा, ग्राउंडवर या, घरी योगा करा, काही करा, पण डॉक्टरच्या गोळ्या घेण्याच्या अगोदर, ती वेळ यायच्या अगोदर आपण व्यायाम घ्या, मग आपण तंदुरुस्त राहाल तर हा देश तंदुरुस्त राहील। एवढा संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छितो। धन्यवाद। मी रमेश कापसे, सुप्रभात ग्रुप, मॉर्निंग ग्रुप अक्कलकोट
या ठिकाणी फतेसिंग मैदानावर नांदेड कंधारचे युवा कलाकार सचिन यांनी येऊन त्या ठिकाणी व्यायामविषयक एक मोहीम पूर्ण भारतमध्ये भ्रमण करून जे करत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद आणखी समाधान वाटले. त्यांनी जे उपक्रम राबवून एक जनजागृती करत आहेत त्याबद्दल आम्ही सुप्रभात ग्रुप अक्कलकोट त्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.